नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर त्यांच्या समर्थक सोनाली गाडे यांनी संगीता भालेरावला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय। संगीता भालेराव यांनी फेसबुकवर चाकणकर यांच्या अकार्यक्षमतेवर पोस्ट टाकल्याने गाडे यांनी त्यांना फोन करून चक्क धमकावलंय। या प्रकरणानंतर भालेराव यांनी थेट राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्तालयाकडे गाडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। याच विजयाची माहिती देण्यासाठी असीम फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे 30 मे रोजी सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ऑपरेशन सिंदूर नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलाय। यात लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांच्याशी डॉक्टर उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत। तर यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। पुण्यातील वैष्णवी शशांक हगवणे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या शरीरावर मारहाणीच्या 29 खुणा आढळून आल्यात। त्यापैकी 6 खुणा ताज्या आहेत। यामुळे आत्महत्येच्या दिवशी देखील तिचा शारीरिक छळ करण्यात आला होता। याच प्रकरणी पती, सासू, नणंद, दीर आणि सासऱ्याला अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास CID कडे सोपवण्याची मागणी केली आहे। तसेच आरोपींवर मकोका कायद्यानुसार कारवाई होते की नाही याची माहिती तपास यंत्रणांनी कुटुंबियांना द्यावी असंही त्यांनी म्हटलंय। या प्रकरणात न्याय न मिळाल्यास गृह विभागावर अकार्यक्षमतेचा आरोप करत राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय। पुण्यातील कर्वेनगर भागात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे। अलंकार पोलीस चौकीजवळ अचानक झाड कोसळल्याने राहुल जोशी या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। सिंहगड रोडकडे जात असताना हा अपघात झालाय, ज्यात गंभीर जखमी झाल्याने राहुलला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलाय। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादामुळे एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। या टोळक्याने परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड देखील केली आहे। या प्रकरणी साई पांडुरंग उमाप याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेल्या 2 अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलंय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। देहू आळंदी रस्त्यावरील इंडसइंड बँकेचे ATM गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरियाणा टोळीतील दोघांना आज मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी गस्त घालत असताना ही कारवाई केली होती। मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीम मोबिन खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचे 3 साथीदार आता फरार आहेत। या घटनेमुळे ATMच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कधी कधी राजकारणापेक्षा माणुसकी मोठी ठरते आणि याचंच जिवंत उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी नुकतेच आत्महत्या केलेल्या अनिता परदेशी यांच्या भाच्याच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली आहे। वडगाव शहरातील शिवसेना समन्वयक अनिता परदेशी या एक खंबीर महिला कार्यकर्त्या आहेत। भाच्याच्या अचानक जाण्याने कुटुंब हादरलं असताना डॉक्टर गोऱ्हे यांनी केवळ नेते म्हणून नाही तर एक कुटुंबाच्या आधारस्तंभाप्रमाणे त्यांना धीर दिलाय। लोणावळा जवळील कारला येथे अरुंद रस्त्यावरून गाडी नेण्याच्या किरकोळ वादातून गुहागर येथील मासेमारी व्यावसायिक कमलेश तानाजी धोपावकर याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 25 मे रोजी घडलेल्या या घटनेत वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन धोपावकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून यश पडवळ आणि गौरव पट्टाधारी या दोघांना अटक केली आहे।
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजित क्षितिज 2025 प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी 28 नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले। या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यावसायिक रूप देऊन त्यांना पेटंट मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता। कॉमन सेन्स टेक्नॉलॉजीचे सागर बाबर आणि पबमॅटिक इंजिनिअरिंगचे मुकुल कुमार यांच्यासह 200हून अधिक उद्योजक या प्रसंगी उपस्थित होते। कृत्रिम बुद्धिमत्तेचा मेकॅनिकल, सिव्हिल आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रातील प्रकल्प लक्षवेधी ठरले। आणि या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।